मागच्या भागात आपण पाहिलं की महाराजांनी भिवंडी, कल्याण आणि सोबतच अनेक 40-50 किल्ले स्वराज्यात जोडले. त्यानंतर महाराज लगेच राजगडावर परत आले होते. महाराज नंतर राजगडावरून चौलकडे वळले. चौल पोर्तुगीज फिरंग्यांच्या ताब्यात होते. तेही काबीज झाले. गोव्याच्या गोरंदोराच्या म्हणजेच गव्हर्नर जनरलच्या छातीत धडकी भरली. महाराजांचे सैन्य थोडे होते, पण त्या सैन्याची ताकद सुरुंगाच्या दारूसारखी भयंकर होती. महाराजांनी तळे आणि घोसाळे ही दोन्हीही कूटबंद सागरी ठाणी यावेळी लगेच काबीज केली. गोव्याच्या गोरंदोराने मराठ्यांच्या या पुंडाईबद्दलचा रिपोर्ट पोर्तुगालला आपल्या फिरंगी राजाकडे पाठवून दिला. कोकणच्या उत्तर भागात महाराजांनी या 6-7 महिन्यात पराक्रमाने अक्षरशः तुफान उडवून दिले. एवढे क्रूर व चिवट फिरंगी अनसिद्धी, पण तेही घाबरून गेले. महाराजांनी रत्नागिरी, खारेपाटण वगैरे अनेक ठिकाणी जिंकले व खारेपाटणच्या जवळच समुद्रात विजयदुर्ग नावाचा जबर जंजिरा बळकट करण्यास सुरुवात केली. आता सुवर्णदुर्ग, कल्याण आणि विजयदुर्ग ही बळकट आरमारी ठाणी निर्माण झाली होती. महाराज आता दक्षिणेकडच्या कोकणात उतरले. विजयदुर्गाच्या किल्ल्यावरही गेले. अथांग सागर पसरला होता. वर आकाश, खाली अथांग समुद्र. विजयदुर्गावर महाराज उभे होते. तिघांनाही उपमा एकमेकांचीच. आकाशात ढग भिरभिरत होते. महाराजांचा शेला, अंगरखा आणि मोत्यांचा तुरा वाऱ्यावर नाचत होता आणि सागराच्या लाटा विजयदुर्गावर आदळत होत्या. जणू महाराजांना त्या किताब बहाल करीत होत्या आणि ओरडून म्हणत होत्या, हे महाराष्ट्राच्या महाराजा, जा, हे तुझे आरमार घेऊन क्षितिजाच्या पलीकडे जा. दुश्मनांचे होडगे सुद्धा पश्चिम किनाऱ्यावर तू फिरकू देऊ नकोस. बदमाशगिरी करून कोणी बेदफेल करील तर तोफेच्या दणक्याने ते तू उडव. मी ते लगेच गिळून टाकेन. महाराजा, तू पाण्यावरचाही बादशहा आहेस. साफ गनिम बुडव. महाराजांनी संगमगिरी नावाची लढाऊ गलबते बांधवून यावेळी समुद्रात सोडली. भगव्या झेंड्याचा धाक पश्चिम समुद्रावर चांगलाच बसला. ज्याच्या जवळ आरमार त्याच्या ताब्यात समुद्र, हे तत्व महाराजांनी अचूक ओळखले होते. गोमंतकाचे जवळ कुडाळ व सावंतवाडी येथे सामंत भोसले यांचे घराणे जहागीर सांभाळून होते. हे भोसले म्हणजे महाराजांचे भाऊबंदच होते. भगवंतगडापासून तेरेखोलच्या किल्ल्यापर्यंतचा समुद्रकिनारा सावंतांच्या मुलखाला लागून होता, पण आरमाराकडे त्यांचे लक्ष नव्हते. हे सावंतराजे स्वतःला आदिलशहाचे सरदार म्हणत. यावेळी साधारण इसवी सन 1658च्या अखेरीस विजापूरकरांचा सरदार रुस्तुम जान हा राजापुरापासून वेंगुर्ल्यापर्यंतचा कोकणचा सुभेदार होता. अर्थात सावंतांचाही मुलूक रुस्तुम जमानाच्या हुकुमतीखाली होता. परंतु लखम सावंतांचे व रुस्तुमचे वाकडे झाले. तेव्हा रुस्तुमने सावंतवाडीवर स्वारी केली. लखम सावंतांच्या व त्यांच्या चकमकी झडू लागल्या. आपले बळ अपुरे आहे हे लखम सावंतांनी जाणले व महाराजांकडे मदतीसाठी धाव घेतली. सावंतांचा वकील पितांबर शेणवी महाराजांकडे आला व उभयंतांचा तह ठरला. तहात सावंतांनी स्वराज्यात सामील होऊन महाराजांचे स्वामित्व मान्य केले. सावंत भोसले व शिवाजी महाराज भोसले एक झालेले पाहून रुस्तुम जमान मुकाट्याने गप्प बसला. याच स्वारीत गोवलेकर सावंत हे महाराजांच्या भेटीस आले. त्यांच नावाजून महाराजांनी पदही ठेवले. गोवलेकर सावंतांपाशी एक अप्रतिम दुधारी तलवार होती. जलचरांच्या मुलखात म्हणजेच युरोपात तयार केलेली होती ती. बहुधा ती तलवार फिरंगाणात, पोर्तुगालात, टॉलेडो येथे तयार झालेली असावी. ती उत्कृष्ट तलवार सावंतांकडून महाराजांस मिळाली. त्याबद्दल महाराजांनी सावंतांना 300 होर म्हणजे सुमारे 1050 रुपये आणि मानाचा पोशाख दिला. महाराजांनी या तलवारीचे नाव भवानी असे ठेवले. हीच ती भवानी तलवार. मोरोपंतांनी जावळीच्या खोऱ्यातील किल्ला बांधून पूर्ण केला. महाराज किल्ला पाहावयास आले. पंतांनी आपली सारी बुद्धी ओतून गड घडवला होता. महाराजांना गड फारच आवडला होता. आईसाहेबांनाही गड पाहिला तेव्हा तर त्यांना अगदी मनापासून हा दागिना आवडला. खरोखरच किल्ला मोठा तालेवार बांधला होता. असे वाटत होते की किल्ला बांधून कवळावा. महाराजांनी चांगले म्हटले. पंत धन्य झाले. गडावरती वाडे, सदरा, तळी, चोरवाटा, चिलखती, बांधणीची तटबंदी आणि बालेकिल्ला पंतांनी बांधला होता. गडावर जाईच्या वेलीखाली स्वयंभू शिवलिंग सापडले. त्यावरती महाराजांनी देऊळ बांधून त्याला नाव दिले केदारेश्वर. महाराजांनी गडाचे नाव ठेवले प्रतापगड. गडाच्या पूर्वेला महाबळेश्वराचा प्रचंड पहाड, दक्षिणेस व उत्तरेसही असेच उंच उंच पर्वतपुत्र अन पश्चिमेत तशीच दरीखोरी होती. या सह्याद्रीच्या मगरमिठीतील प्रतापगडावर कोणत्या शत्रूची हिंमत होती चालून येण्याची?
सबंध मावळपट्टीत प्रतापगडा इतका अडचणीचा व बिकट किल्ला आता दुसरा नव्हता. महाबळेश्वराचा आणि जावळीचा सारा परिसरच घनदाट अरण्याने आणि भयंकर दऱ्याकपारांनी वेढलेला आहे. सावित्री नदी ज्या दरीतून कोकणात झेप घेते ती दरी तर महाभयंकर आहे. पावसाळ्यात ह्या प्रचंड कड्या पठारांवरून धो 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 प्रताप कोसळत असतात. आवाज घुमत असतात. प्रतापगडाच्या सन्निध घोणसपुराजवळ मकरंदगड आहे. उमराठे गावाजवळ चंद्रगड आहे. गोळेवाडीजवळ मंगलगड आहे. या गडकोटांनी हा जावळीचा दरा अगदी बंदिस्त करून टाकलेला आहे. चंद्रगडाजवळचे उमराठे गाव तान्हाजी मालुसरांचे. प्रतापगडावरून रोहिड खोऱ्यात उतरायला वाटा होत्या. या वाट्या इतक्या बिकट होत्या की तेथून जाणे येणे करण्याची हिंमत तर फक्त मावळांतच होती. सईबाईसाहेब प्रसूत झाल्यानंतर काही दिवसांनी आईसाहेबांनी त्यांना व युवराज संभाजीराजांना पुरंदरावरून प्रतापगडावर नेले होते. प्रतापगड बांधून झाल्यावर महाराजांनी अर्जोजी यादवास प्रथम किल्लेदार नेमले होते. नंतर त्याच्या जागी गणोजी गोविंदास नेमले. जावळी सुभावर गोरखोजी काकडे दिनकरराव यांना सुभेदार नेमले. दिनकरराव ही काकड्यांची पदवी होती. यावेळी स्वराज्याचे सरनौबत माणगोजी दहातोंडे हे फारच वृद्ध झाले होते. तरीही पराक्रम गाजवितच होते. पण आता महाराजांनी त्यांच्या जागी तितकीच धडाडी आणि धार असलेला वीर निवडला. तो म्हणजे नेतोजी पालकर. नेतोजी पुरंदरची किल्लेदारी पाहतच होते. ते आता सरनौबत झाले. माणकोजी महाराजांच्या सदरेवरचे सल्लागार बनले. महाराजांच्या धुमाकुळाने विजयपुराच्या दरबारातील हवा भयंकर तापली होती. सर्वात जास्त संतापली होती ती एक व्यक्ती, उलिया बेगम बडीसाहेबा, बादशाह आदिलशहाची आई.